नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेखर धांदे, इंडिया हेड विहान ॲग्री इनपुट। आज आपण जरा पाहिलं तर दिवसेंदिवस जो पारंपरिक शेतीकडे जो शेतकरीचा जो कल वाढत आहे, जो कल आज तो तिकडे न जाता नवीन युवा पिढी जी आज प्रोटेक्टिव्ह फार्मिंगकडे जात आहे, सुरक्षित शेतीकडे जात आहे। उन्हाळ्यामध्ये साधारणतः फेब्रुवारीनंतर हळूहळू आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात टेम्परेचर वाढायला चालू होते। त्याच्याने काय होतं की झाडं ऑटोमॅटिकली मर होती, जास्त झाडांची झाडं पिवळी पडतात। तर त्या झाडांना वाचवण्यासाठी, पिकाला वाचवण्यासाठी किंवा सनबर्निंग होतं, सनबर्निंगसाठी वाचण्यासाठी आत्तापर्यंत ह्या नेटलॉनचा उपयोग फक्त आणि फक्त डाळिंब क्रॉपसाठी केला जायचा। पण आता तो प्रयोग साधारणतः टोटल प्रोटेक्टिव्ह फार्मिंगचा त्याला प्रयोग म्हटलं जातं आणि तो प्रयोग वांग्यासाठी, टोमॅटोसाठी उन्हाळ्यामध्ये तो सर्रास केला जातोय। टेम्परेचर एवढं वाढतं की वांग्याचं जो क्रॉप असतं त्याला डायरेक्टली सन हिट करतं आणि हा वांग जे असतं ते पूर्ण सनबर्निंग होऊन जातं आणि खराब होतं आणि ते नंतर गळून जातं। त्याची शायनिंग पाहू शकता तुम्ही, झाडाची शायनिंग पाहू शकता। एक प्रकारचा आता मी पण इथंच आहे आणि एकदम थोडासा असा एक थंडावा निर्माण आहे, जे क्रॉपला सुद्धा सुटेबल आहे। त्याच्यामुळे क्रॉपची यील्ड पण वाढणार आहे ह्याच्यामुळे आणि एक शाईन पण येणार आहे, त्याला सनबर्निंग सुद्धा होणार नाही त्याला, आणि पानं पिवळी पडणं, पाण्याचं अतिउपयोग होणं हे पण होणार नाही। तर आज आपण अशाच एका युवा शेतकऱ्याला भेटायला आलेलो आहे पुण्याच्या हवेली तालुक्यामध्ये, ज्या शेतकऱ्यांनी एक नवीन उन्हाळ्यापासून जे टेम्परेचर, उन्हाळ्याचं जे शेतीसाठी वांग्याच्या पिकावरती ज्याचा प्रादुर्भाव होऊन सनबर्निंग वगैरे होतं ह्याच्यासाठी वाचण्यासाठी त्यांनी एक नेटलॉन पेपरचा वापर केलेला आहे। तर त्या नेटलॉन पेपरमुळे काही पटीने त्यांचं टेम्परेचर खालचं जे कमी झालेलं आहे आणि झाडाची जी मर असती किंवा सनबर्निंग होऊन वांगे जे खराब होतात, क्रॉप खराब होतं, पाण्याचं बाष्पीभवन जास्ती प्रकारात होतं, पाणी जास्ती लागते शेतीला, तर त्याच्यापासून त्यांनी एक नवीन प्रयोग केलेला आहे। असंच आपण एका शेतकऱ्याला भेटणार आहोत आज। पंधरा 16 वर्ष आर्मीमध्ये राहून देशाची सेवा केली की जय जवान जय किसान। तर आज त्यांनी देशाची सेवा करून परत रिटायरमेंट घेऊन ते एक प्रोटेक्टिव्ह फार्मिंग शेतीकडे वळलेले आहेत। नमस्ते सर। नमस्ते सर। तर आज तुम्ही काय म्हणजे तुमचे अनुभव सांगा, प्रथम तुमचं नाव सांगा सर। सर, माझं नाव धनंजय पंडितनाथ शिवरकर, राहणार आळंदी म्हातोबाची। मी ह्या डिफेन्समधून 17 वर्ष सर्व्हिस करून रिटायरमेंट झालेलो आहे। तर इथून आल्यावर एक नोकरी हा पेशा आपला केवळ नसल्यामुळे आपण एक त्याला पर्यायी मार्ग म्हणून एक शाश्वत शेतीकडे आपण वळाले पाहिजे शेतकऱ्यांनी। आणि तुम्ही बघतायच आता हे उन्हाळ्यामध्ये नेटलॉन मार्गे नेटलॉन मार्गे आम्ही हे पीक उभं केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला जी फळांची साईज, जी गुणवत्ता आणि जी क्लायमेट कंट्रोल आणि डिसीज कंट्रोल हे आपल्याला भेटलं पाहिजे। त्यानुसार आम्हाला शेखर सरांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्लॉट आता जवळजवळ 4 महिने झाले चालू होऊन, पण अजून हा 2 महिने अपेक्षित हा उत्पन्न आम्हाला एप्रिल मे पर्यंत चालेल। आणि गेल्या वर्षी तुलनेने आम्ही हा प्लॉट इथून पुढे हा बंद केला होता आणि हा प्लॉट इथून पुढे हा 2-2.5 महिने कंटिन्यू करेन अशी अपेक्षा करतो आणि शेखर सर आपल्याला असेच मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा करतो। ह्याच्यामध्ये जे तुम्ही मल्च पण वापरले ते उत्तम प्रकारची मल्च होतं, मल्चमुळे बी काय ह्याचा इफेक्ट झाला सर तुम्हाला? जरूर सर। मल्चमुळे इफेक्ट काय, पहिलं जे थंडी आपण जे लागवड केलं, सप्टेंबर महिन्याची लागवड केली होती, त्या लागवडीमध्ये आपल्याला भरपूर थंडीपासून प्रोटेक्शन घ्यायचं होतं आणि तिथून पुढे आपल्याला जी मुळींची वाढ जी प्रॉपर पद्धतीने आपल्या मल्चिंगमुळे होते, पाण्याची कमी उपलब्धता मध्ये होऊन जाते। आणि इथून पुढे जर तुम्हाला म्हणजे डिसीज जे खालून जमिनीतनं डिसीज येतात त्याच्यापासून म्हणा आपल्याला व्हाईट फ्लाय म्हणा, थ्रिप्स पासून हे कंट्रोल मिळतंय आपल्याला। त्यामुळे तुम्ही बघताय 8 फुटी हा मल्चिंग, 8 फुटी बेड आहे आपला। तर मी तुम्हाला ऑर्डर करून 8 फुटी मल्चिंग बनवायला लावला की आपल्याला जेवढा आपल्याला मुळींची जी लेंथ आहे तिथपर्यंत आपला मल्चिंग टाकता येईल। बरोबर काय
जेणेकरून आपण 4 नाही पण 8 पोटी घेतला हा मला अपेक्षित, आणि जे आपल्याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला याला. आणि अजून हा मल्चिंग तुम्ही 3 महिने 6 महिने ह्याची टर्नवर घेतो म्हणजे चांगलं आहे. आपल्याला एक खर्च हे डबल पीक म्हणून आपण निघू शकतो. अजून वांगी काढून आपण ह्याच्यावरती अजून एक पीक उभं करू शकतो. वेलवर्गीय हा काहीतरी घेऊ म्हणजे कंडिशननुसार आपण ते करू शकतो, वेलवर्गीय काही म्हणा. पण सध्याला तर प्लॉट बघता अजून 2 महिने जर आपल्याला हे यील्ड घ्यावलं वांग्याचं तर अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळेल. आणि उन्हाळ्यात काय बाजारभाव वगैरे कसं ह्याला टफ असतात. तर हे उत्तम आपल्याला पर्यायी मार्ग आहे. तर 2 महिने तुम्ही हे, मला असं वाटतं तुम्ही ह्या क्रॉप कव्हरला शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची झालं, टोमॅटो झालं, काय काकडी झालं, हे तुम्ही जरूर वापरा आणि चांगले रिस्पॉन्स आहे. सर हे उन्हाळ्यापर्यंत सीमित आहे. पावसाळ्यात सर हे ओपन राहिलं तर चांगलं आहे. पण सुरुवातीच्या काळाला जरा ज्यावेळेस अवकाळी पाऊस येतो तर त्याच्यामध्ये फास्ट प्रकारचं म्हणजे जोरात वारं चालतं आणि गारपीट पण होऊ शकते. तर गारपीट पासून वाचण्यासाठी सुद्धा हे खूप उत्तम पर्याय आहे नेटलॉन. आणि जो मोठा पाऊस येतो त्या मोठ्या पावसामध्ये बी पानाला फटका बसणं, फ्लावरिंग झडणं किंवा फ्रूट पण तुटू शकतो, त्याच्यापासून पण ह्याचा बचाव होतो. ओके. ऑल ओव्हर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही काय म्हणजे ह्याच्यात एक संदेश देऊ शकता की बाबा काय तुमचा ऑल ओव्हर एक्सपिरियन्स ह्या प्रोडक्ट विषयी काय सांगू शकता सर? सर मी बघा कंपन्या मार्केटमध्ये भरपूर आहे. काय कंपनीविषयी काय नाही बघा, जे आपल्याला प्रोडक्ट ज्याचा अनुभव आपल्याला आहे ते मी बोलणार आहे. बरोबर. काय पण मी स्वतः अनुभव घेतला आहे. तुमचं कन्सल्ट आहे, विहानचा मल्चिंग झालं, तुमचं क्रॉप कव्हर झालं, ह्यांची खरंच गुणवत्ता आणि क्वालिटी एक नंबर आहे. जे तुमचे ट्रान्सपरंट म्हणा ते तुमचं सनलाईट 0 जाते आणि हे तुम्ही स्वतः बघू शकता. हे तुमचं एकदम उत्तम प्रोडक्ट आहे आणि मला खूप आवडलेलं आहे. आणि शेतकऱ्यांनी हे जरूर वापरून बघा, तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर. तुम्ही एक उत्तम पर्यायाची शेती पण केलेली आहे. त्याच्यासाठी जे तुम्ही एक चांगल्या प्रकारचा हा एक शेती केलेली आहे त्याच्याबद्दल मी धन्यवाद. तुम्ही तुमचे अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.